नमस्कार. मी अशोक सोनवणे सर्व पालकांचे तसेच माझ्या सर्व मित्रांचे सुजान पालकत्व या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. आपण काल मेंदूमध्ये मन कुठे आहे, मनाचं अस्तित्व कुठे आहे, आपलं मन कसं काम करीत असतं किंवा मेंदूला आणि आपल्या मनाला वेगळं करता येत नाही हा व्हिडिओ आपण पाहिलेला होता. आज आपण आपल्या मनाची शक्ती वापरून आपण आपलं जीवन कसं सुखकर बनवायचं, आपल्या जीवनामध्ये जे पाहिजे ते आपण कसं मिळवायचं यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आपण पाहतोय समाजामध्ये काही व्यक्तीची प्रगती ही खूप झपाट्याने होत असते. काही व्यक्ती खूप उत्साही राहतात, काही व्यक्ती खूप आनंदात राहतात, तर काही व्यक्ती वारंवार ताणतणावात राहतात. कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्रास त्यांना होत असतो. असं या दोन व्यक्तीच्या विचारसरणीमध्ये, दोन व्यक्तीच्या जीवनसरणीमध्ये नेमका बदल का, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हे सर्व आपल्या मनामध्ये जे विचार निर्माण होतात, आपल्या अंतर्मनामधून ज्या वेव्ज बाहेर पडतात, त्या वेव्हचा तर परिणाम नाही का, हे सुद्धा इथे आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे. बघा, आपल्या मनामध्ये जे काही आपण विचार करतो, ज्या आपल्या मनामध्ये भावभावना निर्माण होतात, जी आपली शारीरिक किंवा मानसिक कौशल्य असतात, ही सर्व कौशल्य आपल्या मनामध्ये सुरुवातीला निर्माण होत असतात. आपण अनेक स्वप्न पाहतो, दिवसाही स्वप्न पाहतो, रात्रीचेही स्वप्न पाहतो. ही सर्व स्वप्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. आपल्या ज्या अपेक्षा आहेत, आपली ज्या इच्छा आहेत, आपलं जे ध्येय आहे, हे सर्व आपल्या मनामध्येच निर्माण होत असतं. माझी विचार प्रक्रिया, माझा निर्णय, माझा आत्मविश्वास हे सर्व माझ्या मनात निर्माण होतं. माझ्या स्वभावातील गुणदोष, माझ्या सवयी या सुद्धा माझ्या मनातच निर्माण होत असतात. त्याचमुळं माझं मन नेमकं कसं काम करतं, माझ्या मनाच्या शक्तीचा मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये कसा उपयोग करावा, माझं जीवन अधिक सुखकर बनविण्यासाठी मी माझ्या मनाच्या शक्तीचा जास्तीत जास्त वापर कसा केला पाहिजे, यावर आज आपल्याला फोकस करायचा आहे. बघा, माझ्या मनामध्ये अफाट शक्ती असते असं प्रत्येक शास्त्रज्ञ म्हणतात. का? मनामध्ये किंवा मेंदूमध्ये अफाट शक्ती आहे असं म्हणतात. पण का? कारण आपल्या मेंदूमध्ये 100 ते 120 अब्ज न्यूरॉन्स पेशी असतात आणि आपल्या मेंदूच्या वरच्या भागामध्ये 100 पेक्षा जास्त केंद्र असतात. या केंद्रामध्ये या न्यूरॉन्स पेशीच्या मार्फतच काम होत असतं. एवढ्या जास्त पेशी प्रथमच सजीवामध्ये, मानव याच प्राण्यामध्ये आहे. मग या पेशीमार्फतच आपलं जे काही जे शरीर आहे, आपलं जे मन आहे, आपल्या सभोवतालचं वातावरण आहे, आपली बौद्धिक किंवा शारीरिक कौशल्य आहेत, ही सर्व कौशल्य या मेंदूमध्ये या न्यूरॉन्स पेशीच्या जोडण्यातूनच निर्माण होत असतात. 100 कॉम्प्युटरची शक्ती आणि फक्त आपल्या मेंदूतील विशिष्ट अशा 2 केंद्राची शक्ती ही समान असते. म्हणजे एवढी जास्त शक्ती ही आपल्या मेंदूमध्ये असते. मग आपण फक्त 2 सेंटरचा विचार केला, अशी जर 100 सेंटर जर आपण विचार केले, तर 1,00,000 संगणका एवढी शक्ती ही आपल्या फक्त मेंदूमध्येच असते. त्यामुळं आपल्या मेंदूमध्ये अफाट शक्ती आहे, आपल्या मनामध्ये अफाट शक्ती आहे असं म्हटलं जातं. मग या शक्तीचा आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये खरंच उपयोग करून घेतो का, हा पण प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. ज्याप्रमाणे ब्रह्मांडामध्ये अनेक ग्रह दिसतात, अनेक तारे दिसतात, अनेक आकाशगंगा दिसतात किंवा खूप अफाट असं ब्रह्मांड पसरलेलं आहे, तेवढंच मोठं आपलं मेंदू किंवा आपलं मन सुद्धा आहे. ब्रह्मांडा इतकी शक्ती आपल्या मनामध्ये आहे. मग या मनातील शक्तीचा आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये उपयोग करून घेतो का? आपल्या जीवनाला सुखकर बनविण्यासाठी, आपल्या जीवनाला प्रगतीच्या दृष्टीनं वाटचाल करण्याकरिता आपण आपल्या मनाच्या शक्तीचा वापर करून घेतो की आपल्या जीवनामध्ये नैराश्य आलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये ताणतणाव आला पाहिजे, आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची काळजी वाटली पाहिजे, याकरिता तर आपण आपल्या मनाच्या शक्तीचा वापर करत नाही. हा पण प्रश्न आपल्याला पडणं साहजिक आहे. तर बघूया आपण नेमकं काय होतंय. बघा, आपल्या मनाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक आहे चेतन मन आणि दुसरं आहे अचेतन मन. यालाच चेतन मनाला बाह्य मन असं म्हणतात आणि अचेतन मनाला अंतर्मन असं सुद्धा म्हणतात. आपलं जे बाह्य मन आहे हे फक्त 10% काम करतं. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, एखाद्या झाडाला नवीन पालवी फुटते. नवीन पालवी ही 10% असते आणि त्याच्या खालचा जो गाभा असतो, फांद्या, उपफांद्या, त्याची पानं हे 90% असतात. त्याचप्रमाणे आपल्या मेंदूमध्ये सुद्धा ज्या न्यूरॉनच्या जोडण्या होतात, त्या न्यूरॉनच्या जोडण्याच्या वरच्या भागामध्येच फक्त आपण डेली रुटीनची कामं करत असतो. जे विचार करणं आहे, बोलणं आहे, ऐकणं आहे, आपल्या शरीराच्या हालचाली आहेत किंवा आपल्या डेली रुटीनच्या वेगवेगळ्या कामं आहेत. ही सर्व कामं आपल्या मेंदूच्या ज्या न्यूरॉनच्या जोडण्या असतात, त्या न्यूरॉनच्या जोडण्याचा जो वरचा 10% भाग असतो, त्याच भागामधून करत असतो. परंतु ज्याप्रमाणे झाडाचा खालचा भाग खूप महत्त्वाचा असतो, खालच्या भागामध्ये त्याचा बुंदा असतो, त्याच्या अनेक फांद्या असतात, त्या फांद्याच्या उपफांद्या असतात, त्या उपफांद्याच्या अनेक उपफांद्या आणि त्याला फुटलेली अनेक पालवी असते.
मग त्या पालवीवर नवीन नवीन पालवी फुटते, ती बाह्यमन असतं. आणि त्याच्या खालचा जो 90% भाग आहे तो अंतर्मन असतं. मग आपल्या मेंदूमध्ये, आपल्या मनामध्ये सुद्धा अचेतन मन किंवा अंतर्मन हे 90% काम करतं आणि बाह्यमन हे फक्त 10% काम करतं. मग आपण जास्तीत जास्त ऊर्जा आपल्या बाह्यमनावरच खर्च करतो. अंतर्मन कसं काम करतं? अंतर्मनामध्ये खूप अफाट शक्ती आहे, तर त्या शक्तीचा आपण वापर करतो का? याचा कधी आपण विचारच केला नाही. जे आपल्याला बाह्यमनात दिसतं, जे बाह्यमनावर आपण विचार करतो, त्याच बाह्यमनावर आपण प्रत्यक्ष काम करतो आणि त्यामुळं आपल्या जीवनामध्ये मोठं यश आपल्याला भेटत नाही. बघा आता, अंतर्मन कसं काम करतं आणि बाह्यमन कसं काम करतं याच्यावर आता बोलूया. आता नेमकं अंतर्मन काय काम करतं आणि बाह्यमन काय काम करतं याची जर आपल्याला कार्यपद्धती माहिती झाली, तर आपल्याला अंतर्मनाच्या शक्तीचा उपयोग आपलं दैनंदिन जीवन अधिक सुखकर, अधिक यशस्वी बनविण्याकरता. सर्वात पहिल्यांदा बाह्यमन नेमकं कोणतं काम करतं याच्यावर आपण थोडासा विचार करूया. सध्या जे आपण आपल्या डोळ्यानं पाहतो किंवा आपल्या 5 ज्ञानेंद्रियामार्फत जी आपण संवेदना घेतो, ती संवेदना सर्व बाह्यमनामध्ये असतात. बोलणे, ऐकणे, प्रत्यक्ष काम करणे, प्रयत्न करणे किंवा जे आपले बाहेरचे व्यवहार आहेत, हे सर्व व्यवहार आपल्या बाह्यमनामध्ये होत असतात. बाह्यमन हे आपल्या डेली रुटीनचा एक भाग आहे. आपल्या डेली रुटीनला चालविण्याचं काम हे आपलं बाह्यमन करीत असतं. तर यासोबतच आपलं अंतर्मन कोणतं काम करतं हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावना, मग आनंद आहे, उत्साह आहे, आत्मविश्वास आहे, धाडस आहे, भविष्यातील अनेक स्वप्न आहेत किंवा दुःखाचे दिवस सुद्धा असतात किंवा मला येणारा ताणतणाव असतो, मला वाटणारी काळजी असते. अशा प्रकारच्या ज्या माझ्या भावना आहेत, या सर्व भावना माझ्या अंतर्मनामध्ये निर्माण होत असतात. माझी जी स्वप्न आहेत, माझे जे ध्येय आहेत, माझ्या ज्या अपेक्षा आहेत, मला लागलेल्या ज्या सवयी आहेत. बघा, मला गाडी चालवायची एकदा सवय लागली की मी सहज बोलत बोलत इकडला विचार करतो, तिकडला विचार करतो, गप्पा मारतो, फोनवर बोलतो आणि सहज गाडी चालवून जिथं पाहिजे तिथं मी ब्रेक दाबतो, जिथं पाहिजे तिथं मी रेस करतो, जिथं पाहिजे तिथं मी गिअर चेंज करतो. हे सर्व काय होतं? कारण गाडी चालवण्याची सवय मला लागली. त्या सवयीच्या निर्माणच्या जोडण्या एकदम घट्ट झालेल्या आहेत. त्यामुळं त्या घट्ट जोड्या माझ्या अंतर्मनात झालेल्या आहेत आणि त्या जोडण्यामार्फत सहज मी गाडी चालवतो. त्यामुळं सर्वच्या सर्व सवयी या आपल्या अंतर्मनातून लागलेल्या असतात. त्यामुळे एकदा सवयी लागल्या ती सहसा तुटत नाही म्हणतो ते यामुळंच. सोबतच आपल्यामध्ये जी निर्माण होणारी ऊर्जा आहे, आपली आवड आहे, आपल्या शरीरातली जी आंतरिंद्रिय आहे, त्या आंतरिंद्रियाला सुद्धा चालविण्याचं काम हे आपलं अंतर्मन करत असतं. आपल्यामध्ये निर्माण होणारी इच्छाशक्ती, जिज्ञासा, उत्साह, स्फूर्ती, प्रेरणा, हे सर्व घटक हे आपल्या अंतर्मनामध्ये निर्माण होत असतात. मग या घटकाचा आपण कधी विचार केला का? जर एवढं माझ्या अंतर्मनात निर्माण होत असेल, तर त्या घटकाचा मी माझ्या वैयक्तिक जीवनाला म्हणजे अधिक सुखकर बनविण्यासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. हा विचार तरी आपल्या मनात आला का? याचा पण आपल्याला विचार करावा लागेल. बघा, आपल्या अंतर्मनामध्ये दुःख, नैराश्य, उदासीनता, त्रास, काळजी, भीती हे सुद्धा निर्माण होतं. पण काही व्यक्तीला वारंवार मनात नकारार्थी विचार आणण्याची, त्रासदायक विचार आणण्याची सवयच लागली. हे कशामुळे होतं? हे कशामुळे होतं? अनेक व्यक्तीचे मला फोन येतात, सर मला वारंवार नकारार्थीच विचार येतात, मला दुःखदायकच विचार येतात, हे माझ्याकडून विसरतच नाही आहेत, या गोष्टीचा मला खूप त्रास होतो, यावर मला काहीतरी उपाय सांगा. हे का होतं? बघा, जे वारंवार तुम्ही तुमच्या बाह्यमनामध्ये विचार करता, तेच विचार तुमच्या अंतर्मनामध्ये रुजले जातात, पेरले जातात आणि तशाच प्रकारच्या भावना तुमच्यामध्ये निर्माण होतात. जशा तुमच्या भावना तसे तुमचे विचार, जसे तुमच्या भावना तसे तुमचे विचार, जसे तुमचे विचार तशी तुमची वर्तणूक, जशी तुमची वर्तणूक तसाच तुम्हाला त्याचा प्रतिसाद मिळतो. जर तुम्ही खूप आनंदी, उत्साही भावना निर्माण करत असाल, तर तुमचे विचार सुद्धा आनंदाचे, उत्साहीचेच निर्माण होतात. जर तुम्हाला ताणतणावाच्या, उदासीनतेचे किंवा काळजीच्या जर भावना तुम्ही निर्माण करत असाल, तर तुमच्या मेंदूमधून किंवा मनामधून तेच विचार निर्माण होतात आणि तशाच प्रकारचे तुम्ही प्रयत्न करता, तशाच प्रकारचा रिझल्ट तुम्हाला भेटतो. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर आणि मनावर होतो. बघा, मला ताणतणाव येतो, मला नैराश्य येतं, मला उदासीनता येते, मी कधी ते स्वीकारत नाही, मी इतरांना दोषतो. यांच्यामुळं मला उदासीनता आली, यांच्यामुळं माझ्यामध्ये नैराश्य निर्माण झालं, यांच्यामुळं मला खूप दुःख होतं. अशा वेळेस जेव्हा आपण त्या परिस्थितीवर दोष देतो, तेव्हा आपल्यातील पूर्ण एनर्जी आपण त्या परिस्थितीला देऊन टाकतो आणि आपण परिस्थितीचा गुलाम बनतो आणि त्या सर्व परिस्थितीचा त्रास आपण स्वतःला करून घेतो. त्यामुळं आपण जास्तीत जास्त अंतर्मनामध्ये सकारात्मक विचार पेरले पाहिजे, सकारात्मक ऊर्जा पेरली. जसं एक दाणा जर पेरला तर त्याचे अनेक दाणे आपल्याला भेटतात, त्याचप्रमाणे आपण एक सकारात्मक विचार जर आपल्या अंतर्मनात पेरला, तर अनेक सकारात्मक भावना निर्माण होतात. त्या सकारात्मक भावनेतून सकारात्मक विचार निर्माण होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा सकारात्मक क्षणच येतात. त्यामुळं जे तुम्ही बाह्यमनात वारंवार विचार करता, तेच विचार तुमच्या अंतर्मनात जातात. मग ज्या व्यक्तींना वारंवार नकारार्थी विचार येतात, त्रासदायक विचार येतात, त्यांच्या विचाराचे पॅटर्न कोणते आहेत? ते वारंवार कोणते विचार करतात, कोणते विचार बाह्यमनात करून अंतर्मनात पेरले जातात आणि अंतर्मनामध्ये तशाच भावना निर्माण होतात आणि त्यांचं पूर्ण जीवन हे त्रासदायक विचारानं,
नकारार्थी विचारांना ग्रासलं जातं आणि त्याचा परिणाम त्यांच्या मनावर, त्यांच्या शरीरावर पडायला सुरुवात होतो. त्यामुळं त्यामुळं सर्वात प्रथम आपण बाह्यमनामध्ये विचार कसे बदलायचे, बाह्यमनातून भावना अंतर्मनामध्ये पॉझिटिव्ह कशी रुजवायची, जे पाहिजे ती भावना माझ्या अंतर्मनामध्ये कशी निर्माण करायची, याची सुद्धा कौशल्य आपल्याला आत्मसात करायची आहे. नक्कीच आपण त्याच्यावर विचार करूया. बघा, सर्वसाधारण व्यक्ती एका दिवसामध्ये किमान 60,000 विचार करीत असतो. आणि या 60,000 विचारापैकी फक्त 6,000 विचार माझ्या बाह्यमनात येतात आणि 54,000 विचार हे माझ्या अंतर्मनात येत असतात. बघा, मला शाळेला जायचं आहे, हा माझ्या बाह्यमनातले विचार आहे. पण शाळेला जाण्यासाठी जी काही तयारी करावी लागते, मग कपडे घालणे असेल, शाळेची बॅग भरणं असेल, शाळेच्या वातावरणात जाण्याची जी असंख्य विचार आपल्या अंतर्मनात निर्माण होत असतात. मग जर माझा बाह्यमनातील विचार मला खूप उत्साही वाटतं, मला खूप आनंदी वाटतं, माझी प्रगती खूप चांगली होत आहे, माझं आरोग्य वरचेवर सुधारत आहे, असं जर वारंवार आपण बाह्यमनात विचार केला तर तसेच विचार आपल्या अंतर्मनामध्ये पेरले जातात. त्याच भावना आपल्या अंतर्मनामध्ये निर्माण होतात आणि तशाच प्रकारच्या भावनेतून तशाच प्रकारची ऊर्जा आणि विचार आपल्या बाह्यमनाला दिले जातात. त्यामुळं आपलं जीवन हे बदलायला सुरुवात होते. बघा, एक विचार घेऊया आपण. मला सकाळी खूप उत्साही वाटतं, मला सकाळी खूप प्रसन्न वाटतं, मी सकाळी खूप आनंदात उठतो. हा जर माझा विचार असेल तर मी कृती कोणती करतो? आनंदाने उठेल, आनंदाने सर्व कामं करेल आणि त्याचा परिणाम सुद्धा मला काय, माझी सर्व कामं लवकर होतील. मी आनंदानं उत्साह केल्यामुळे माझ्यामध्ये स्फूर्ती निर्माण होईल, माझ्याकडे वेळ शिल्लक राहील आणि त्या आनंदात केलेल्या कामाची गुणवत्ता ही वेगळीच असेल. याच्या विरुद्ध जर मी ताणतणावात उठलो, मला जर चिडचिड होत असेल तर कृती कशी होईल? चिडचिड करताना असंख्य कामं वेळेवर होत नाहीत, कामं चुकीची होतात आणि चुकीची कामं झाल्यामुळे, वेळेवर न झाल्यामुळे आपल्याकडे वेळ शिल्लक राहत नाही. त्या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या मनावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या वातावरणावर पडतो. म्हणजे जसे तुम्ही विचार करता तशीच कृती करता, जशी तुम्ही कृती करता तसाच तुम्हाला परिणाम मिळतो. जसा परिणाम भेटतो त्याच्या 10 पटीनं अधिक तुम्ही तसेच विचार करता. त्यामुळं आपण आपल्या बाह्यमनात कोणते विचार करायचे, अंतर्मनामध्ये कोणते विचार पेरायचे आणि अंतर्मनामधून कोणते विचार उगवायचे, याची सुद्धा आपल्याला विचार करण्याची खूप मोठी गरज निर्माण झालेली आहे. आपलं आयुष्य बदलायचं असेल तर या विचार करण्याच्या प्रक्रियेवर, आपल्या अंतर्मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात ह्या भावना निर्मितीवर आपल्याला विशेष असं लक्ष द्यावं लागेल, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आनंद आणि उत्साह येण्यासाठी सुरुवात होईल. बघा, आपल्या मनातले विचार कसे ओळखायचे? जर मी एका दिवसामध्ये 60,000 विचार करत असेल तर हे 60,000 विचार कोणते, हे जर लिहित बसलो तर ते मला सुचतील का? अजिबात सुचणार नाही. मग हे ओळखायचं कसं? तर माझ्या मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात त्या भावनेतून ओळखायचं की आता माझ्यामध्ये कोणते विचार निर्माण होत आहेत. मग भावना बदलली की विचार बदलतात. मग मला जर वारंवार पॉझिटिव्ह विचार करायचे असतील, मला जर वारंवार सकारात्मक कृती करायची असतील, मला जर माझ्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करायची असेल, मला जर माझ्या स्वप्नाच्या दृष्टीने वाटचाल करायची असेल तर वारंवार माझ्या मनातील भावना या माझ्या ध्येयवेळी असल्या पाहिजे. मला जे पाहिजे ते मी माझ्या अंतर्मनामध्ये भावना निर्माण केल्या पाहिजे, जेणेकरून एकदा भावना निर्माण झाली की तशाच प्रकारचे विचार निर्माण होतात. जशा प्रकारचे विचार निर्माण होतात तशाच कृती होतात आणि तसाच परिणाम आपल्याला भेटत असतो. त्यामुळं आपण आपल्या भावना ओळखायला शिकलं पाहिजे, आपण आपल्या भावनेचं व्यवस्थापन करायला शिकलं पाहिजे. ज्या व्यक्तीला भावनेचं व्यवस्थापन करता येतं, ज्या व्यक्तीला आपल्या भावना ओळखता येतात, त्या व्यक्तीचं जीवन हे वेगळंच असतं. आता आपल्या अंतर्मनात कोणते विचार होतात हे आपण अनुभवलेलंच आहे. पण बाह्यमनामध्ये जे विचार केले जातात तेच विचार आपल्या अंतर्मनामध्ये घेतले जातात आणि जे विचार अंतर्मनामध्ये पेरले जातात तेच विचार आपल्या बाह्यमनामध्ये सुद्धा येतात. त्यामुळे नेमके आपण बाह्यमनामध्ये कोणते विचार करतो, आपल्या अंतर्मनामध्ये कोणते विचार पेरतो, या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. वारंवार आपण जर अंतर्मनामध्ये पॉझिटिव्ह भावना निर्माण केली तर आपले विचार पॉझिटिव्ह निर्माण होतात, आपलं जीवन पॉझिटिव्ह वाटतं आणि आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हच दिवस यायला सुरुवात होते. मग आता विचार कसे केले पाहिजेत या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. आता आपल्याला हे ओळखावं लागेल की नेमके माझ्या विचाराचे पॅटर्न कसे आहेत, मी दिवसामध्ये जास्तीत जास्त विचार कोणते करतो, पॉझिटिव्ह करतो की निगेटिव्ह करतो, आनंदाचे करतो की दुःखाचे करतो, उत्साहाचे करतो की आळसाचे करतो. या विचाराच्या पॅटर्ननुसार मी माझ्या अंतर्मनामध्ये तेच पेरणार आहे, माझ्या अंतर्मनामधून तेच उगवणार आहे आणि त्या ज्याप्रमाणे उगवल त्याचप्रमाणे माझं जीवन सुद्धा बनणार आहे. त्यामुळे मला हे विचार करावं लागेल की आज रोजी माझ्या विचाराचे नेमके पॅटर्न कोणते आहेत. माझे विचार आनंदाचे आहेत का, माझे विचार प्रेमाचे आहेत का, माझ्या विचारामध्ये आपुलकी आहे का, माझ्या विचारामध्ये सुख समाधान उत्साह प्रगती आहे का, किंवा माझ्या विचारामध्ये माझ्या कुटुंबाचं आरोग्य खूप चांगलं आहे, माझी संपत्ती, माझी प्रतिष्ठा, माझं प्रभाव क्षेत्र, माझं कौतुक प्रोत्साहन हे वाढत चाललेलं आहे का. असे जर मी विचार करत असतील तर तेच विचार माझ्या अंतर्मनामध्ये पेरले जातात, तेच विचार उगवले जातात आणि त्याच भावना माझ्यामध्ये निर्माण होतात आणि त्यामुळे त्याच प्रकारे माझं जीवन बनत असतं. या विरुद्ध
किंवा याच्या उलट जर मी दुःखाचे, ताणतणावाचे, उदासीनतेचे, नैराश्याचे किंवा काळजीचे किंवा शारीरिक आणि मानसिक त्रासाचे, कार्यालयीन त्रासाचे, कौटुंबिक त्रासाचे, स्वतःला असुरक्षित वाटते, मला प्रेम, सुख, प्रोत्साहन, कौतुक भेटत नाही आहे, याची माझ्या जीवनामध्ये कमी आहे, आर्थिक चणचण वारंवार जाणवते, असे जर माझे विचार असतील तर तसेच विचार माझ्या अंतर्मनामध्ये पेरले जातात, तसेच अंतर्मनामध्ये विचार उगवले जातात, त्याच प्रकारच्या भावना माझ्यामध्ये निर्माण होतात, त्याच प्रकारचं माझं जीवनसुद्धा निर्माण होतं, त्याच प्रकारच्या सवयी माझ्या विचार करण्याच्या प्रक्रियेला लागतात. त्यामुळं माझ्या विचाराचे आज पॅटर्न कोणते आहेत आणि हे विचाराचे पॅटर्न कसे बदलावे यावर विशेष करून लक्ष देण्याची आणि आपलं जीवन भविष्यामध्ये सुखकर जगण्याची हीच गरज आहे. तर मी सुद्धा येथे हीच अपेक्षा करेल की या विचारामधून आपल्याला नेमके माझ्या विचाराचे पॅटर्न कसे आहेत आणि विचाराचे पॅटर्न कसे असावे हे समजलं असेल. जर माझे विचार, माझं घर चांगलं असलं पाहिजे, माझ्याकडे चांगली कार असली पाहिजे, माझा बँक बॅलन्स असला पाहिजे, माझं कौटुंबिक आरोग्य, माझी कौटुंबिक प्रगती खूप चांगली असली पाहिजे, असे जर वारंवार मी विचार करत असे जर मी भावना निर्माण करीत असेल तर असेच विचार मी माझ्या अंतर्मनामध्ये पेरतो, तेच विचार उगवतात आणि तेच दिवस माझ्या जीवनामध्ये येत असतात. मग नेमके तुम्ही तुमची स्वप्न कोणती पाहता, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणते म्हणजे ध्येय ठरवता, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष कोणत्या अपेक्षा ठेवता, ते सर्व तुमचं अंतर्मनामध्ये पेरता, अंतर्मनच ते बाहेर काढतं आणि अंतर्मनच तुमच्या जीवनाला ते मिळवून देत असतं. मग नेमकं मी माझ्या अंतर्मनामध्ये काय पेरतो हे खूप महत्त्वाचं आहे. सोबतच मी आजारी आहे, मला खूप ताणतणाव येतो, माझं शरीर प्रकृती ही बरोबर नाही आहे, मला अनेक गोष्टीची काळजी, अनेक गोष्टीची भीती वाटते, मला ऑफिसमध्ये पण ताण येतो, मला कुटुंबामध्ये पण ताण येतो, मला स्वतःची असुरक्षितता वाटते, माझ्या जीवनामध्ये मला जे पाहिजे ते भेटत नाही, असं जर वारंवार काळजीचे किंवा ताणतणावाचे विचार माझ्या मनामध्ये येत असतील, माझ्या बाह्यमनामध्ये येत असतील तर तेच अंतर्मनामध्ये पेरले जातात, तेच अंतर्मनातून उगवले जातात आणि त्याच प्रकारे आपलं जीवन बनतं. त्यामुळं आपल्याला इथे हा विचार करावा लागेल की नेमक्या माझ्या भावना कोणत्या आहेत, माझ्या बाह्यमनामध्ये नेमके विचार कोणते आहेत आणि मी नेमकं माझं जीवन कोणत्या दृष्टीने घेऊन जातोय. आता बघा, अंतर्मन व बाह्यमनाच्या शक्तीचा वापर आपण आपल्या जीवनात कसा करायचा, आपलं जीवन अधिक सुखकर कसं बनवायचं हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये पोस्ट करतोय. त्यामुळं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. सोबतच जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच अंतर्मन व बाह्यमनाच्या शक्तीचा आपलं जीवन अधिक सुखकर करण्यासाठी उपयोग कसा करून घ्यायचा याबाबत जर आपल्याला माहिती मिळवायची असेल, पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. एवढंच मी आज येथे सांगतो आणि आज येथे थांबतो. धन्यवाद.